क्रिकेट विश्लेषक दिनेश लाड आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। दिनेश सर, मोठ्या प्रमाणात यावेळी चेंगराचेंगरी झालेली बेंगलोरमध्ये क्रिकेट प्रेमी जमलेले होते, मिरवणुकीदरम्यान ही घटना घडली आहे। खूप मोठी दुःखद घटना आहे ती, कारण असं ऐकलं मलाही शॉक बसला, कारण अशा गोष्टी कदाही होऊ शकतात, कारण फॅन्सला पण कळत नाही आपण काय करतोय काय नाही करत आहे। त्याच्यामुळे अशा ठिकाणी फॅन्सनी जायला नाही पाहिजे असं मला वाटतंय। खूप रिस्ट्रिक्शन ठेवायला पाहिजे या गोष्टीसाठी, पण फॅन्सला कोण अडवू शकत नाही, पण ह्या गोष्टी अशा होणं फार दुःखद झालं असं म्हणू शकतो। निश्चितच, मात्र सर यावेळेस जर आपण पाहिलं तर आरसीबीच्या विजयानंतर मोठ्या प्रमाणात फॅन्स जमतील याचा अंदाज पोलिसांना होता। सकाळपासून क्रिकेट प्रेमी तिथे जमलेले होते। हो, नाही खरंच, पण पोलिसही काय करू शकत नाही, कारण पोलीस यंत्रणा काही एवढी जास्त नसते ना। फॅन्स मला वाटते हजारो संख्येने आले असेल, पोलीस एवढेही नसतील, पण फॅन्सला पण कळायला पाहिजे, कारण फॅन्स खूप एक्सायटेड असतात त्या गोष्टीसाठी। त्याच्यामुळे फार चुकीची गोष्ट झाली असं मी म्हणेन। या घटनेदरम्यान एक दुःखद बातमी आहे सर, ती म्हणजे 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येते। हो, तेच मला आताच कळलं की 6 जणांचा मृत्यू झाला। फार दुःखद घटना आहे। निश्चित, खूप खूप धन्यवाद दिनेश लाड, क्रिकेट विश्लेषक आपल्याबरोबर जोडले गेले होते। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी येते। बंगळुरू चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी झालेली आहे। स्टेडियमच्या बाहेर पोलिसांनी लाठीचार्ज केला, 20 जण जखमी झाल्याची माहिती आपल्याकडे येते। चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाल्याची ही भीती व्यक्त केली जाते। बंगळुरू चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर ही चेंगराचेंगरी झालेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजे स्टेडियमच्या बाहेर पोलिसांनी लाठीचार्ज केला, 20 जण जखमी झाल्याची बातमी येते। तर चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाल्याची ही भीती व्यक्त केली जाते। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। स्टेडियमच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त असताना क्रिकेट प्रेमीही तितक्याच प्रमाणात होते। पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि जवळपास 20 जण या लाठीचार्जमध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते। मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली। सकाळपासूनच आपल्या क्रिकेटरला बघण्यासाठी, आपल्या आवडत्या आयडॉलला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्रिकेट प्रेमींनी गर्दी केलेली होती आणि त्या दरम्यानच ही चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। तर 7 जणांचा मृत्यू झाल्याची ही भीती सध्या व्यक्त केली जाते। आरसीबीच्या विजयी मिरवणुकीवेळी बंगळुरूत ही दुर्घटना घडलेली आहे। आरसीबीचा सत्कार समारंभ आणि स्टेडियम बाहेर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झालेली आहे। एकीकडे स्टेडियम हा गच्च भरलेला असताना दुसरीकडे आपण जर पाहिला तर मोठ्या प्रमाणात गेटच्या बाहेरही तितकीच गर्दी जमलेली होती। अमर, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमर, 7 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। ज्या संख्येने फॅन्स जमा झाले होते, अक्षरशः हजारो लाखो फॅन्स जमा झाले होते संपूर्ण मिरवणुकीच्या मार्गावर, चिन्नस्वामी स्टेडियमच्या आजूबाजूला। आणि अनेक जण तर बेंगळुरूचे क्रिकेट फॅन्स मोठ्या संख्येने बाहेरून सुद्धा येत असतात, बाहेरच्या शहरातून येत असतात, कारण की त्या टीमला एक वलय आहे। विराट कोहली सारखा स्टारडम त्या टीम मध्ये, आणि ती टीम 18 वर्षानंतर जिंकली। त्यानंतर मोठ्या संख्येने क्रिकेट फॅन्स आज बेंगळुरूमध्ये पोहोचतील अशी अपेक्षित होतं। आणि अतिशय दुःखद आणि दुर्दैवी ही घटना यावेळेस घडलेली आहे। क्रिकेट फॅन्सचा मृत्यू झालाय 4। खरं तर आपण बघायला गेलं रुबीना, तर असे दृश्य साधारणपणे क्रिकेट फॅन्सचे मृत्यू होतात किंवा एखाद्या टीमच्या खेळाच्या बाबतीतले फॅन्सचे मृत्यू होतात। अशा घटना सातत्याने आपण ब्राझील, चिली, अर्जेंटिना या देशांमध्ये फुटबॉलच्या बाबतीत बघतो। इंग्लंडमध्ये फुटबॉलचे फॅन्स मोठ्या संख्येने आहे, तिथे अशा घटना आपण नेहमी पाहतो। अमर, अगदी काही सेकंदांसाठी थांबवते। अगदी अमर।